संपूर्ण आयुष्याकडे एक दृष्टिक्षेप टाकले असता आपण नटसम्राट नाटकामधले बेलवलकर तर नाही ना, असे क्षणभर वाटून जाते. आणि याच विचारातून जन्मलेली ही एक कविता, किती एकटे असतो. जेव्हा असते खरी गरज तेव्हा कोणीच आपला नसतो. जेव्हा असते खरी गरज तेव्हा कोणीच आपला नसतो. मग वाटते खरेच आपण किती एकटे असतो. माझा हा माझा तो कितीतरी नाती असतात. माझा हा माझा तो कितीतरी नाती असतात. मी त्यांचा अमुक तमुक सगळेच असे म्हणतात. पण नटसम्राटचा बेलवलकर जेव्हा आपण ठरतो तेव्हा कळतं खरेच आपण किती एकटे असतो. सून म्हणजे आपली मुलगी आपण असे मानतो. सून म्हणजे आपली मुलगी असे आपण मानतो. पण छोट्या मोठ्या गोष्टीवरून घरात बाऊ होतो. आपली बाजू खरी असते. आपली बाजू खरी असते. पण आपल्यालाच मुलगा बोलतो. मग कळते खरेच आपण किती एकटे असतो. पतिदेव जर असे असतील कामापुरते बुलबुल, आजारी पडून पहा जरा कशी होते चुळबुळ. काम वेळेवर झाले नाही की खेकसायला पुढे असतो. मग कळते खरेच आपण किती एकटे असतो. दुःख असो संकट असो वा शरीर वेदना, दुःख असो संकट असो वा शरीर वेदना, कसे कोणी वाटून घ्यावे त्या तीव्र संवेदना. जीवन असते एक नाटक, जीवन असते एक नाटक, हा तिसरा अंक असतो. मग कळते खरेच आपण किती एकटे असतो. अंती जेव्हा मरण क्षण पुढे उभा ठाकेल, अंती जेव्हा मरण क्षण पुढे उभा ठाकेल, ते शेवटचे दुःख तरी कोणी वाटून घेऊ शकेल. सारे सोडून जाताना, सारे सोडून जाताना जेव्हा शून्यच मोठा दिसतो, सारे सोडून जाताना जेव्हा शून्यच मोठा दिसतो, तेव्हा कळते खरेच आपण किती एकटे असतो. तेव्हा कळते खरेच आपण किती एकटे असतो. मी डॉक्टर छाया जैन, होमिओपॅथ तज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र.